बाजारातून आंबे आणून चांगले त्याला चिरून घेतलं. नंतर त्याला छानपैकी स्वच्छ करून घेतलं. त्याच्यामधल्या ज्या कोया असतात त्या काढून घ्यायच्या. त्याला चांगलं स्वच्छ करून घ्यायचं. नंतर त्याला चांगलं पाण्याने धुवून घ्यायचं. 2-4 पाण्याने पूर्ण पाणी त्याचं काळं निघेपर्यंत त्याला सगळं धुवून त्याला नंतर गाळून घ्यायचं. त्याच्यानंतर गाळल्यानंतर त्याला सुकवायचं. पूर्ण रात्रभर आम्ही त्याला सुकवत ठेवलं आणि नंतर त्याला बांधून ठेवलं, जेणेकरून त्यातलं सगळं पाणी झिरपेल. पूर्ण ड्राय झाल्यानंतर तव्यावरती गॅसवरती आपण हे ठेवायचं. तेल टाकायचं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, नंतर थोडी काळी मिरी, लवंग टाकली त्यामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही टाकल्या मेथ्या, मोहरीची डाळ पण घातली, थोडंसं जिरं घातलं आणि छानपैकी सगळं मिक्स केलं. बडीशेप पण घातली त्यामध्ये आणि त्याच्यानंतर थोडंसं लाल मिरची, आम्हाला तिखट लागतं म्हणून आम्ही लाल मिरची घातली त्यामध्ये. ते चांगलं हलवून घेतलं. नंतर त्यामध्ये आम्ही ॲड केली हळद ॲड केली. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये जिरा पावडर पण घेतलं, थोडंसं धनिया पावडर पण घेतली, हळद घातली. सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये चांगलं एकजीव होऊ द्यायचं आणि हे तेल थंड झाल्यानंतर करायचं. ॲक्च्युली थोडंसं तेल थंड होऊ द्यायचं. नंतर मीठ टाकायचं. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं लागतं तेवढं मीठ टाकायचं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये यूज केला रामबंधू लोणचं मसाला. अतिशय छान लोणचं होतं हा मसाला टाकल्यानंतर. चांगलं मिक्स केलं. ॲक्च्युली हे 1 kg कैरीसाठी एक मसाल्याचं पॅकेट लागतं, त्याप्रमाणे आम्ही याला यूज केलं. चांगलं हलवून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये गरम तेल टाकायचं. ते गरम तेल करायचं. आम्ही थोडंसं गरम पण टाकलं त्यामध्ये, त्या मसाल्यामध्ये, जे थंड झाला होता मसाला त्याच्यामध्ये. आणि काही तेल आम्ही जे आहे ते थंड तेल टाकलं आणि सगळं एकत्र मिक्स केलं छानपैकी. छान एकत्र करायचं. त्याला एकजीव पूर्ण हलवत राहायचं थोडा वेळ. ते मसाला चांगला मिक्स होतो. मीठ पण चांगलं लागतं. नंतर जे आपण ओव्हरनाईट, ज्या रात्रभर आपण ज्या कैऱ्या सुकून ठेवल्या होत्या त्या त्याच्यामध्ये ॲड करायच्या आणि चांगलं त्याला हलवून घ्यायचं. पूर्ण सुक्या करून ठेवलेल्या होत्या आम्ही ह्या कैऱ्या आणि त्याला छानपैकी हलवून घ्यायचं. सगळ्या कैऱ्या ज्या पण तुम्ही कापून, म्हणजे तुम्हाला जेवढं लागतं लोणचं त्या प्रमाणात ते सगळं घ्यायचं. लोणच्याच्या पाकिटं जे आहेत ते 1 किलोला 1 पाकिट आणि छानपैकी त्याला आता मिक्स केला, एकजीव केलं. पूर्ण हलवत राहिलो त्याला आणि सगळा मसाला त्याला लागला आता लोणच्याला. आणि तुम्ही बघू शकता अतिशय टेस्टी, झणझणीत मस्तपैकी घरगुती लोणचं रेडी झालेलं आहे. तुम्हाला आवडलं असल्यास नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा